नाशिक मुंबई महामार्गावरील खड्ड्यांचा विषय गेल्या वर्षी चांगलाच चर्चेचा ठरला होता। यंदा तरी पावसाळ्यामध्ये चांगल्या रस्त्यांवरून प्रवास करता येईल अशी वाहन चालकांना अपेक्षा होती। मात्र परिस्थिती जैसे थे असून या महामार्गावरती अनेक ठिकाणी रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडलेत। रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। टोल भरूनही आम्ही हा सगळा त्रास का सहन करायचा असाच प्रश्न वाहन चालक उपस्थित करतायत। टोल भरून देखील त्रास का सहन करायचा असा सवाल वाहन चालकांकडून उपस्थित केला जातोय। नाशिक मुंबई या महामार्गावरची ही दृश्य आपण पाहतोय। रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे आणि त्याचमुळे नाशिककरांकडून संताप व्यक्त केला जातोय। टोलवाल्यांना फक्त पैसे पाहिजे, पण रस्त्याचे काय हाल ते काही दिसत नाही। एक एक फुटाचे खड्डे, रस्ते गाड्या चालवताना पेशंटचे हाल होत आहेत। टोलाचे काम चालू केलेले आहे, त्याचं काम पूर्ण नाही, अर्धवट काम केलेले आहे। त्या रस्त्यात पुढून गाड्या सगळी ट्रॅफिक जाम होते। भरपूर खड्ड्यांमुळे तर भरपूर त्रास होतो ना गाडीमुळे, कारण की ब्रेक दाबल्यावरती खड्ड्यामध्ये गाडी डायरेक्ट एक साईडला होऊन जाते, त्यामुळे खूपच त्रास होतो। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। माझ्या पाठीमागील ही दृश्य बघून एखाद्या ग्रामीण भागाकडची ही वाट असावी, रस्ता असावा असं तुम्हाला वाटत असेल। मात्र हा मुंबई आग्रा महामार्ग आहे। आंबेबहुला फाटा हा परिसर आहे। इथून अगदी जवळपास 24 किलोमीटर अंतरावरच घोटीचा देखील टोल नाका आहे। मात्र टोल भरून देखील वाहन चालकांना अशा रस्त्यांचा त्रास जो आहे तो सहन करावा लागतोय। वाहनं चालवताना त्यांना मोठा मनस्ताप होतोय, यातून वाट काढणं देखील त्यांना अवघड हे जात आहेत। आपण ही दृश्य जर बघितली तर अक्षरशः हा खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत असाच प्रश्न वाहन चालकांमध्ये उपस्थित होत आहेत। भले मोठे खड्डे हे पडलेले आहेत। पावसाळा सुरू झाला की या मार्गांवरती खड्डे हे पडतात, त्यानंतर पाऊस थांबत नाही तर तात्पुरती डागडुजी ही केली जाते। मुरुम असेल किंवा इतर मिश्रण यामध्ये टाकलं जातं आणि खड्डे हे बुजवले जातात। मात्र पुन्हा पाऊस येत नाही, तोच अशा प्रकारे ही खडी जी आहे ती पुन्हा रस्त्यांवरती पसरते आणि ते खड्डे जे आहेत ते पुन्हा बघायला मिळतात। या खड्ड्यांमुळे खरं तर अनेक छोटे मोठे अपघात देखील बघायला मिळत आहेत। खरं तर या खड्ड्यांच्या त्रासांपासून नागरिकांची मुक्तता कधी होणार हाच प्रश्न खरं तर आता उपस्थित होतोय। हे खड्डे तात्काळ बुजवावे अशीच मागणी वाहन चालक करतायत। कॅमेरामन की पावरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।